बुद्धाय नमः। धम्मं नमः। संघं नमः। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवत् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाध्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। मुखास्य वन्दामि मन्ते मुखास्य वन्दामि मन्ते ईशरथिं सह पञ्चशी ब्रह्मज्ञातामि मुदं श्रीरङ्गे मन्ते यज्ञ रूपास्य वन्दामि मन्ते ईशरेण सह पञ्चशी ब्रह्मज्ञातामि मुदं कृत्वा श्रीरङ्गे यन्ति कृपां सहन्वन्ते पञ्चशीलं ब्रह्मज्ञातामि मुदं कृत्वा श्रीरङ्गे मन्ते आम्बन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। शरणगमननित्येन्द्र आम्बन्ते पाणहातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। दिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि।
मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि इमानि पञ्चसिक्खपदानि शीलेन सुगतियन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निपुतियन्ति तस्मात् शीलं विशोधये साधु 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 बुद्ध पूजा वणगन्धगुणोपेतं केतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजे निभूतं कुसुमेन नेन प्रियेण नेतेन नमामि पुष्पं विलायति यथा युगं कायो तथायाति गणसारपदीपेन दीपेन तमदंसिना पूजयामि तमोऽमृतं सुगन्धिकाय वदनं अनन्तगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं च संघं सुगततद्भवाधातु धातुकपे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके जयूपे सर्पे बुद्धस्य बिम्बे सकलसदिशे केसरो मालिधातु वन्दे सर्पेऽपि बुद्धं दशफलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदामि बुद्ध पूर्णिमा इति भीषो भगवा अरहं सम्मासं विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष संसारति सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवान् स्वागातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको एहि भस्सिको बनायिको वच्चतं वेदितव्यो विहुरीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो पूजिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषमण्डला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसात्तर. आता बुद्ध धर्माचा मागच्या वेळी बघितलं बुद्ध धर्माचा जो उद्देश आहे तो आपल्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होणे याच्यासाठीच बुद्ध धर्माचा म्हणजे प्रयोजन असेल आणि त्यासाठी सगळं जो एवढा त्याग केलेला आहे तो संपूर्ण केलेला माणसाचं सुख कसं म्हणजे तथागतांनी पहिल्यांदा माणसाचा विचार केलेला आहे म्हणजे तथागतांनी जो धम्म दिलेला आहे त्यामध्ये माणसाच्या चित्ताचा विचार केलेला आहे माणूस कसा सुखी होईल याचा विचार केलेला आहे कोणत्याही धर्म संस्थापकाने माणसाला स्वातंत्र्य दिलेलं नाही जे तथागतांनी दिलेलं आहे तथागतांनी माणसाला त्यांच्या धम्माचं म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याची चिकित्सा करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलं बाकीचे धर्म कसे सांगतात की तुम्ही म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे ते मानायला सांगतात जे पुराण असेल हिंदूचं हे असेल किंवा बायबल असेल पण त्यांचे जे शब्द आहेत ते फिक्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बदल नाही ते सनातन म्हणतात आमचे जे धर्म आहेत ते म्हणजे देवांच्या एकत्वात झाले
तथागतांचं ते म्हणणं आहे की तथागत म्हणतात की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीवरती चिकित्सा करू शकता, त्याच्यावरती खरं खोटं तुम्ही पाहू शकता. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे कलाम लोकांचं जे सुत्त आहे, कलाम सुत्ता म्हणतात. कलाम लोकांच्या ठिकाणी तथागत गेले असताना तर कलाम लोक त्यांना विचारतात की आमच्याकडे सर्व प्रकारचे लोक आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात, तर आम्ही खरं कोणाचं मानतो, म्हणजे सत्य काय का. त्यावेळी तथागत म्हणतात की तुमचा गुरु म्हणजे पुस्तकात लिहिलेला आहे, धर्मग्रंथामध्ये लिहिलेला आहे, मग तुम्ही खरं मानणार. त्याच्यानंतर जर तुमचा गुरु तुम्हाला सांगत असेल तरी खरं मानणार. जास्त लोक करतात म्हणून ते खरं मानणार नाही. तथागत या ठिकाणी म्हणतात की तुम्ही खरे कोणती गोष्ट मानायची आहे, तर तुम्हाला हे मानायचं की अशी गोष्ट आहे जी केल्याने मलाही त्रास होणार नाही आणि इतरांनाही त्रास होणार. दुसरी गोष्ट मला जी करायची आहे, म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायची तिला शहाण्या माणसाने तिचं समर्थन केलं पाहिजे. म्हणजे आता दारू पिणं असेल, कोणी शहाण्या माणसं त्याचं समर्थन नाही करत, म्हणजे ती गोष्ट चुकीचीच आहे आणि ती केल्यानंतर आपल्यालाही त्रास आणि इतरांना, घरच्यांना त्रास, आपल्याला त्रास, समाजाला त्रास. तर अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे एकतर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, दुसऱ्याला त्रास नाही झाला. ज्या गोष्टीचं समर्थन विद्वानांनी, चांगल्या लोकांनी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट केली तर आपल्या मनामध्ये विकार निर्माण नाही झाले, वेगवेगळे विकार आहे, राग आहे, दोष आहे, लोभ आहे, हे जे विकार आहेत हे निर्माण नाही झाले. म्हणजे अशा ज्या गोष्टी ते आपण करायच्या, मग ते काय करतात. तर हे तथागतांनी आपल्याला आपल्या म्हणजे धर्माविषयी चिकित्सा करायला सांगितलं. कोणी काय सांगितलं त्यामध्ये आपलं म्हणजे आपलं कुशल आहे का, इतरांचं कुशल आहे का, या गोष्टीचा आपण विचार करून ते आत्मसात करू शकतो. म्हणजे कोणी सांगितलं तर बौद्ध लोक ते तसं मान्य करत. तर ही गोष्ट तथागतांनी सांगितली. तथागतांचा जो धम्म आहे तो धम्म एक म्हणजे तुम्ही बघत असाल, जर पौर्णिमेला तथागतांना ज्ञान प्राप्त झाले, ज्याला आपण अनंत पदाची अवस्था, बुद्ध अवस्था, म्हणजे जी अवस्था सर्व सुखाची ते त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्यानंतर प्राप्त झाल्यानंतर त्यांनी विचार केला की हा धर्म कठीण आहे, म्हणजे समजायला कठीण आहे. सामान्य लोकांना तो समजेल की नाही समजेल अशी त्यांना भीती होती. त्यामुळे ते बुद्ध म्हणजे तिथेच गयलाच ते 7 आठवडे फिरत, जी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी ते बसून त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेले त्याचा आनंद घेत होते. एका ठिकाणी चक्रवान करत होते, एका ठिकाणी ते अभिधम्माचा सराव करत होते. म्हणजे असं 7 ठिकाणी ते गयलाच फिरलेले. पण त्यांना इच्छा झाली नाही की लोकांना सांगावं, कारण हा धर्म नाही समजला लोकांना तर लोकांना एक त्रास होणार आणि जो सांगणारा आहे त्याला पण त्रास, म्हणजे दोघांनाही त्रास. त्यामुळे त्यावेळी मग त्यांना जे आहे म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेले की ब्रह्मा सरस्वती जो आहे तो विनंती करू. म्हणजे इथे एक लक्षात घ्यायची की माणसाची जी मन आहे त्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक. तर जे पॉझिटिव्ह माइंड आहे ते त्यांनी तथागतांना सांगितलं असेल की लोकांना उद्देश केला पाहिजे. इथे म्हणजे परत म्हणजे ब्रह्मा वगैरे ह्या गोष्टी येतात. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं की तथागतांचं एखादं पॉझिटिव्ह माइंड आहे त्यांनी हे केलं असतं. आणि त्यावेळेपासून प्रथा पडली. म्हणजे आपला जो धम्म आहे तो जर ऐकवायचा असेल, आता तुम्ही मला विनंती केली म्हणजे द्या, त्यावेळी मी तुम्हाला त्यावेळेपासून आपली सुरुवात आहे की म्हणजे विनंती करावी लागते धम्म द्यायच्या अगोदर. म्हणजे कोणी असं म्हणजे विनंतीशिवाय आपण द्यायचं नाही, नंतर त्याला झालं नाही. त्यामुळे तथागतांना विनंती केल्यानंतर मग ते बघतात की बाबा आता हा धम्म जो आहे करण्यास कठीण आहे, तो पहिल्यांदा कोणाला सांगितलं पाहिजे. मग ते फक्त त्यांचे अगोदरचे जे गुरु आहेत ते गुरूंचा विचार करतात तर त्यांचा मृत्यू झालेला आहे लक्षात. आणि त्याच्यानंतर मग ते बघतात की जे 5 भिक्षू आहेत ज्यांनी त्यांची सेवा केली, तर पहिल्यांदा त्यांना आपण सांगू, कारण त्यांची श्रद्धा आहे, त्यांचे सत्य म्हणजे सत्य शोधण्यामध्ये त्यांची फार धडपड आहे. त्यांनी तथागतांबरोबर फार म्हणजे त्रास भोगलेला होता. तर ते मग तथागत त्या ठिकाणी निघून येते, म्हणजे गयेवरून ते सांगत येते आणि त्या ठिकाणी त्यांना उपदेश करतो. तथागतांचा धम्म जो आहे तो हा भिक्षूंना जो सांगेल, म्हणजे हे जे 5 भिक्षू होते पहिले त्यांना जो सांगितलेला तोच धम्म, तेवढाच. त्याचा विस्तार जो झालेला
म्हणजे तथागतांनी त्यांना काय सांगितलं, त्यांना सांगितले की आपण दोन टोकं जे आहे कोणत्याही गोष्टीस दोन टोकाचा अवलंब नाही करायचा. म्हणजे एखादी गोष्ट आपण अति म्हणजे जसं जैनांचा उपवास करतात तर एकदम कडक करतात, म्हणजे निर्जल वगैरे पाणी पण पित नाही. हा एकदम कठोर प्रकारचा. तसं पण तथागतांनी आपल्या शरीराला त्रास द्यायला नाही सांगितलं. म्हणजे बघा आपण ज्यावेळी उपोषणाला जातो, पाय वगैरे दुखायला लागतं तर आपल्याला उठून जायची परवानगी आहे. म्हणजे आपण उठून जातो, परत येऊन पाणी झालेली असतो. म्हणजे आपण शरीराला त्रास न देण्याची पहिली भूमिका. दुसरं आहे की शरीराला एकदम सैल पण सोडायची नाही. म्हणजे एकदम त्याला टाईट सैल पण सोडायचं म्हणजे एकदम विषय वाचण्यामध्ये किंवा म्हणजे त्याला म्हणतात की मनाला मोकळीक पण द्यायची नाही काही करणार. ही दोन टोकं आपल्याला गाठायची नाही, तर मध्यम मार्ग आपल्याला करायचा. तर त्यामध्ये मग तथागत त्यांना हे सांगतात की तुम्ही एक दोन टोकं हे केली नाही. नंतर जो उपदेश केला जातो तो धर्माचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे तथागत त्याला ज्या गोष्टी सांगतात त्याला तिथे त्या ठिकाणी 4 आर्य सत्य सांगतात. तर ते 4 आर्य सत्य म्हणजे तथागतांचं पूर्ण धर्म. तथागतांनी 4 आर्य सत्य काय सांगितले, तर पहिलं सांगितलं त्यांना की जगामध्ये दुःख आहे, दुःख आर्य सत्य आहे. म्हणजे दुःख आर्य सत्य आहे हे पहिलं सत्य सांगितलं. की आतापर्यंत म्हणजे तथागतांच्या म्हणजे तथागत असेपर्यंत जे अगोदरचे त्यांनी दुःखाविषयी तथागतांनी जसं विश्लेषण केलेलं तसं इतरांनी केलेलं नाही. तर तथागतांनी पहिल्यांदा त्यांना सांगितलं की माणसाला दुःख आहे, हे सगळ्यांना माहिती होतं, पण तथागतांनी पहिल्यांदा उजागर केलं की पहिल्यांदा दुःख आहे. दुसरं हे सांगितलेलं फक्त तथागतांनी दुःख आहे म्हणून म्हणजे तेवढंच सांगून थांबलेलं नाही. दुसरा त्यांनी मुद्दा सांगितला की दुःख जे आहे त्याला कारण आहे, दुःख समुदाय आहे. दुःख आहे, कोणतंही दुःख जे कारणाशिवाय नाही, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. त्यामुळे दुसरं त्यांनी सत्य काय सांगितलं की दुःख समुदाय दुःखाला कारण आहे. तिसरं त्यांनी सत्य काय सांगितलं त्या ठिकाणी की दुःख नष्ट करता येऊ शकतो. दुःख निरोधा म्हणजे दुःखाला तुम्ही नष्ट करू शकता, हे तिसरं कारण सांगितलं. आणि चौथं कारण सांगितलं की दुःख जे आहे नष्ट करण्याचा मार्ग आहे. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करता येऊ शकतो आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे, त्याला आर्य अष्टांगिक मार्ग असतो. तर तथागतांचा हा जो उपदेश आहे हाच धर्म, याच्या पलीकडे धर्म नाही. म्हणजे हे 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक याचं जे विश्लेषण आहे प्रत्येक गोष्टीचं, मग तो एवढा मोठा प्रचंड असं म्हणता त्याचे साहित्य प्रचंड असावे. तर त्यांनी पहिल्यांदा जे सांगितलं की दुःख आहे, म्हणजे दुःख हे आर्य सत्य आहे. म्हणजे दुःख काय आहे, दुःखाची व्याख्या तथागतांनी सांगितली. दुःखाची व्याख्या तथागतांनी काय सांगितलेलं आहे की जातीची दुःख, म्हणजे जन्माला माणूस म्हणजे जन्म हे दुःख आहे. त्याच्यानंतर जरापी दुःख, वृद्धपण हे काय आहे, दुःख आहे. त्याच्यानंतर व्याधी बी दुःख, व्याधी हे पण दुःख आहे. आणि मरणांपी दुःख, मृत्यू हा पण काय आहे, दुःख आहे. हे 4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय सांगितली, जी आपण म्हणजे अप्रिय ही संपयोग दुःख, म्हणजे अप्रिय लोक जे आहेत ते आपल्या सहवासात आले की काय होतं, दुःख. प्रिय ही विपयोग दुःख, प्रिय लोक जे आहेत ते आपल्यापासून दूर झाली तर होतं दुःख. त्याच्यानंतर जे आपण इच्छा व्यक्त करतो त्या गोष्टी आपल्याला भेटत नाही, त्यावेळी पण काय होतं, दुःख होत. आणि तथागत शेवटी सांगतात की 5 उपादान स्कंद जे आहेत तेच दुःख आहे. हे जातीपी दुःख, जरापी दुःख, व्याधीपी दुःख, मरणांपी दुःख. प्रिय ही विपयोग दुःख, अप्रिय ही संपयोग दुःख. त्याच्यानंतर जे आहे की जे आपण इच्छा करतो ते भेटले नाही तर आपल्याला दुःख होतं. आणि 5 उपादान स्कंद हे दुःख. हे अशा 12 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ती दुःखाची कारण असतात. आणि आपण तथागतांना अरहंत म्हणतो. अरहंत म्हणजे ज्यांनी अरी म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे नष्ट करणं. अरहंत म्हणजे त्यांनी ह्या शत्रूंचा नाश केला. की दुःखाच्या 12 कड्या आहेत, त्या 12 कडे त्यांनी नष्ट केलेल्या आहेत. आरी
आरी पण कड्या पण त्याला म्हटलं जातं, आरीपेक्षा पूर्ण. तर त्याला काय म्हटलं जातं, अरहंत. म्हणजे तथागतांनी हे जे दुःखाचं चक्र जे आहे 12 त्या उद्ध्वस्त केले. तर हे दुःख कसं काय आहे आपण त्याच्यावरती जर बघितलं, जातीपी दुःख म्हणजे माणूस जन्माला आला की त्याच्या मागे म्हणजे दुःख लागतच लागतं. आता जन्माला ज्यावेळी येतो माणूस, तर तो पोटामध्ये असताना वातावरण वेगळं असतं, म्हणजे सुरक्षित असतं, आईच्या पोटात असतं, त्याला सगळ्या गोष्टी आतमध्ये जे वातावरण असतं, तो ज्यावेळी बाहेर जन्माला आहे, बाहेरचं वातावरण आणि पोटातलं हे एकदम फरक जाणवतो त्याला, आणि तो प्रचंड रडायला लागतो. म्हणजे त्याला भीती एवढी वाटते, भीतीमुळे तो रडायला लागतो. म्हणजे तो पहिल्यांदा त्या ठिकाणी पोटातून बाहेर आल्यानंतर भीती तो शिकतो, आल्या रडायला लागतो. त्याच्यानंतर मग त्याला आईच्या कुशीमध्ये दिल्यानंतर त्याला जसं पोटामध्ये वातावरण होतं तसंच लागतं. मग त्याला त्या ठिकाणी काय होतं की सुख जे आहे, हे दुःख त्याला म्हणजे भीती आणि सुख जे आहे जो अनुभव हा त्याला जन्माला बरोबरच त्या लक्षात. तर तो जन्म जो आहे जन्मच दुःखाचा आहे, कारण जन्माला आल्यानंतर मग लागलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे पुढच्या सगळ्या त्या त्याच्या मागे लागतात. म्हणून सांगितलेलं आहे की जातीपी दुःख. आता जन्म दुःख कसं आहे की तथागतांचा धम्म जो आहे, तथागतांचं पहिलं उदाहरण आहे. पहिलं उदाहरण म्हणजे पहिलं वाक्य, ज्यावेळी त्यांना हे प्राप्त झालं, म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं अनेक जाती संसार. त्यांनी काय सांगितलं, अनेक जाती म्हणजे अनेक जाती संसार, म्हणजे अनेक वेळा ह्या संसारामध्ये काय केलेलं जन्म घेतलेला. खंदा विश्व आणि विश्व दतारक दतारचे गवसंती दुःखा जाती आपण. म्हणजे हे विश्व जे आहे त्याचं जो रचना आहे किंवा हे कसं काय निर्माण झालं ह्याच्या जे शोधाशोध आहे ह्याच्या मागे लागल्यानंतर परत जन्माला, म्हणजे थोडक्यात तथागतांचा जन्म जो आहे, म्हणजे तथागतांचा जन्म जो आहे तो भवचक्र जे आहे, भवचक्र जे आहे जन्म मृत्यूचं चक्र म्हणून ते भेदन हा तथागतांच्या जन्माचा, म्हणजे भवचक्रातून जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणं जे आहे त्याला म्हणजे उच्च हे कोटीची गोष्ट सांगितलेली आहे. हे चक्र जे आहे जन्म मृत्यूचं ते भेदणं हा आपल्या जगण्याचा उद्देश असला पाहिजे. कारण कसं आहे की पुन्हा जन्माला येणं हे दुःखदायक, आणि ते जन्म म्हणजे तथागत अरहंत होतात, म्हणजे बुद्ध होतात, म्हणजे त्यांना परत जन्म नाही, लक्षात, म्हणजे त्यांना परत जन्म नाही. त्यामुळे ते त्या पदाला गेले की ते परत दुःखाच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे तथागतांनी सांगितले की जन्म जो आहे म्हणजे पुन्हा जन्माला येणं हे दुःख आहे आपल्याला. आता हे जे पुनर्जन्म वगैरे ते आपले महाराष्ट्रातले बौद्ध तसे मानत नाही, आणि ह्या गोष्टीवर आम्ही जास्त डिस्कस पण करत नाही पुनर्जन्माचे. परंतु तथागतांच्या धम्मामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे अनेक जाती संसार, याच्या अर्थच तथागतांनी पहिलेच सांगितलेलं आहे की अनेक वेळा जन्माला आलेला आहे. बरोबर, पण ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला ते ध्यानाच्या माध्यमातून अनुभव करायच्या आहेत आणि त्या गोष्टी अनुभवायच्या आहेत. तर इथे पहिलं जे दुःख आहे जातीपी दुःख, म्हणजे जन्म हाच दुःख आहे, कारण तुम्ही परत ह्या भवचक्रामध्ये गुंतत राहता आणि इथेच परत म्हणजे त्याच दुःखाच्या कळीमध्ये ह्या विश्वाच्या याच्यामध्ये तुम्ही गुरफटत राहता, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचंय. त्यामुळे जन्म हा दुःख आहे. दुसरं आहे व्याधीपी दुःख. व्याधी म्हणजे माणसाला कोणताही आजार म्हणजे डोकंदुखी असो काय असो, तर तो त्याला प्रत्येकाचा आजार फार अवघड वाटतो. त्यामुळे आजार जो आहे म्हणजे जो आजारी माणूस, आपण जर हॉस्पिटलमध्ये फिरलो तर आपल्याला लक्षात येतात एकाएकांचे जे चेहरे आहेत, म्हणजे ज्या वेदना असतात त्यांना कोणाला म्हणजे प्रॉपर टॉयलेटला जाता येत नाही, पिशव्या लावलेल्या असतात, त्याच्यानंतर बसणं याच्यासाठी एक माणसाची गरज असते, परत जे आजारपणामध्ये त्रास असतो तो दुःखच आहे. त्यामुळे व्याधी हा दुःखच आहे. आता कॅन्सर असले जे पेशंट आहेत त्यांचे तर तोंड वगैरे फाटलेले असतात किंवा त्यांच्या वेदना त्यांनाच माहिती, म्हणजे फार प्रचंड आहे. केमोथेरपी वगैरे करतात ते लोक, त्यावेळी त्यांच्या पूर्ण अंगातल्या
केस वगैरे शरीर घोंगळ्या वगैरे ते हे होऊन जातात आणि त्या प्रचंड वेदना त्यांना होत राहतात. प्रत्येक आजार जो आहे त्यामुळे तथागतांनी सांगितलेले आजार हे दुःख आहे, ते आधी जरापी दुःख हे सांगितलेलं आहे पुढे. जरापी दुःख म्हणजे म्हातारपण कसं दुःख आहे ते बघा. माणूस ज्यावेळी तरुण असतो त्यावेळी त्याचा एक म्हणजे हे असतं त्याच्यामध्ये त्याच्या तारुण्यावरती गर्व असतो प्रत्येकाला. म्हणजे हातपाय चांगले असतात, सशक्त असतात आणि तो कोणत्याही गोष्टी करू शकतो. परंतु तो ज्यावेळी वृद्ध होतो, म्हातारा होतो, त्यावेळी मग त्याचं काय होतं की त्याचा जे तरुणपणी असणारा चेहरा आहे म्हणजे ते शुभकुऱ्या असलेला आहे 2 वर्षाचा, तर ते चेहरा त्याचा म्हणजे चुकीचा होतो. केस पाठी होतात, सुरकुत्या होतात. त्याच्यानंतर त्याला इच्छेप्रमाणे म्हणजे ऍक्टिव्हिटीज करता येत नाही म्हातारपणामध्ये. त्याच्यानंतर शक्ती कमजोर झालेली असते, त्याच्यामुळे अपमान सहन करावा लागतो. वृद्ध लोकांचं परत दुसरी गोष्ट कशी आहे की घरामध्ये इथं म्हणजे बऱ्याच घरांमध्ये वृद्धांना तशी किंमत नसते. त्यांना अडचण म्हणजे समजतात, म्हणजे घरामध्ये वृद्ध असते म्हणजे अडचण समजतात. त्यामुळे बऱ्याच वेळा कसं आहे तर वृद्ध म्हणजे जे आहेत त्या टोमणे मारून बोलणं किंवा घरामध्ये ते नातवांना असे ते त्यांना घरामध्ये जी किंमत पाहिजे असते ती त्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांना भेटत नाही. बऱ्याच लोकांना भेटत असेल पण बऱ्याच लोकांना त्या गोष्टी भेटत नाही. त्यामुळे तरुणपणी जो त्यांनी दिवस काढलेला असतात, म्हातारपणी त्याच्या उलट म्हणजे इच्छेविरोधात बऱ्याच गोष्टी कराव्या. आणि त्यामुळे कसं आहे की वृद्ध असणं म्हणजे त्या वृद्धालाच माहिती असतं की त्याच्या मनाच्या विरोधात त्याच्या मुलं म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही बघतो की एखादा घरामध्ये म्हातारा असेल चुकला तर ते त्याची मुलं किंवा हे त्याच्यावरती ओरडत असतात, काय समजत नाही का असं असे करतात. म्हणजे त्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते लहान असताना ह्या लोकांनी कशा पद्धतीने. तर मी काल पनवेलला ह्याच्यातून वरती चढवलं तर ती एक महिला बघितली की तिच्या हातामध्ये फार असं ओझं होतं. एका ह्याच्यामध्ये मुलगा म्हणजे लहान मुलगा ती घेऊन तो पायऱ्या चढवतो. आणि म्हणजे अशा ह्याच्यातून म्हणजे त्यांनी मुलांना हे केलेलं असतं. आणि मोठे झाल्यानंतर ती मुलं ज्यावेळी अशा पद्धतीने ट्रीटमेंट देतात तर ते दुःख फारच असतं. म्हणजे वृद्ध असतं हे पण तथागतांनी काय सांगितलेलं दुःख. त्याच्यानंतर पुढचं जे दुःख सांगितलेलं आहे तथागतांनी ते दुःख आहे मरणांपी दुःख. मरणाला प्रत्येक जण घाबरतो. म्हणजे मरण म्हटलं म्हणजे अशा गोष्टीने तुम्हाला मरण येणार आहे. समजा किती नशाबाज माणूस त्याला ज्यावेळी लक्षात येतं की आता ह्याच्यामुळे माझा मृत्यू आहे तर तो ती नशा सोडून देतो. तंबाखू असो, तंबाखू खाणाऱ्यांना तुम्ही ते हिंदी चित्रपटात ते दाखवतात, एक ऍड दाखवतात ते 2 मिनिट सांगितलं ती दाखवली तर तंबाखू सुटू शकेल. तर मरण हे जे आहे ते दुःख आहे. कारण सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणजे एखादा माणूस आजारी असेल, पैसा नसेल त्याच्याकडे, त्याला जर म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं हा इलाज केल्याशिवाय तुला पर्याय नाही तर तो किती पण पैसे कुठून पण उभा करतो. काही मृत्यूला माणसं घाबरतात. आता तथागतांच्या धर्मामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे की माणूस काय करतो भीतीमुळे म्हणजे मृत्यूच्या भीतीमुळे तो काय करतो की पर्वताला घुसतो, वृक्षाला घुसतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे हे जे देवधर्म चाललेले त्याच्या मागे भीती आहे. म्हणजे मेल्यानंतर आम्हाला स्वर्ग भेटावा, मेल्यानंतर आम्हाला आमचं हेळसांड होऊ नये, ह्या गोष्टींची त्यांना भीती असते. त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी करत असतात. म्हणजे मरणाच्या भीतीमुळे ते कोणत्याही गोष्टीला म्हणजे कोणतीही गोष्ट आहे करायला तयार होतात. त्यामुळे मृत्यू जो आहे मृत्यू म्हणजे तथागत एका गाथेमध्ये म्हणतो की सभ्ये तस्संती दंडस सभ्ये सन भयान मुच्छुन अत्ताण उपमन तत्वा ना हानी ना. प्रत्येक जण जे आहे ते मृत्यूला घाबरत असतात आणि प्रत्येकाला दंडाचं भय असतं. त्यामुळे कोणालाही त्रास देऊ नका असं तथागत म्हणतात. कारण आपल्यावरून इतरांना ओळखायचं म्हणजे आपल्याला जसं त्रास आहे तसंच इथे सांगायचं तात्पर्य काय की मृत्यूला सगळेजण घाबरत असतात. त्यामुळे मृत्यू हे काय दुःख आहे.
तर मृत्यू दुःख आहे. त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला जे आवडत नाही अप्रिय ही संपयोग होतो. जे अप्रिय लोक आहेत त्यांचा जर संपर्क आला आपल्यास तर दुःख निर्माण होतं. म्हणजे आपल्याला न आवडणारी लोक आपल्या संपर्कात आली तर दुःख निर्माण होतं. त्याच्यानंतर प्रिय लोक आहेत ते जर आपल्यापासून दूर गेले तर दुःख निर्माण होतं. आता हे याच्यामध्ये तर जे प्रसन्नजित राजा आहे त्यांची पत्नी आहे त्याच्यामध्ये म्हणजे वाद निर्माण होतो. म्हणजे कशावरून तथागत एका ठिकाणी सांगतात की प्रिय लोकांचं जे दर्शन आहे प्रिय लोकांचं म्हणजे प्रिय ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला दुःख देतात. कारण मग त्यावरून प्रसन्नजित राजा त्यांची पत्नी आहे त्यांचे वाद होतात की बाबा तथागताने असं कसं काय सांगितलं. मग त्यावेळी तथागत त्यांना सांगतात की आपण एखाद्या माणसावरती जीव लावतो प्रेम लावतो मुलं आहेत आपल्या हे जर आपल्यापासून दूर गेले त्यांना काय झालं तर आपल्याला फार म्हणजे त्रास होतो. त्यामुळे प्रिय लोक जे आहेत ती आपल्यापासून दूर जाणं हे दुःखदायक आहे. त्यामुळे आपल्याला मेडिटेशन विपश्यनेमध्ये सतत सांगितलेले उपेक्षित भावना आपण नेहमी हे धारण केली पाहिजे की कोणाविषयी प्रेम पण नसलं पाहिजे आणि कोणाविषयी आपल्याला तिरस्कारही नसला पाहिजे. त्यामुळे मरण आहे जे प्रिय लोक आहेत ते आपल्यापासून दूर गेल्यानंतर काय होतं त्याचा अर्थ पण आपल्याला दुःख निर्माण होतं. त्याच्यानंतर जे आपल्याला इच्छा निर्माण असते ती जर भेटली नाही तर अर्थातच त्यामुळे पण दुःख निर्माण होतं. माणसाच्या मनामध्ये बऱ्याच इच्छा असतात पण त्या भेटत नाही तर भेटल्या पुन्हा भेटल्यामुळे सुद्धा आपल्याला दुःख निर्माण होतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले 5 उपादान स्कंद जे आहे ते सुद्धा दुःख आहे. 5 उपादान स्कंदामध्ये काय येतं रूप येतं त्याच्यानंतर वेदना येतं संज्ञा येतं त्याच्यानंतर मन येतं आणि संस्कार येतं आणि विज्ञान येतं. हे 5 उपादान स्कंद. एक रूप आहे ते मला शरीराचा भाग शरीर जे आहे ते दुःखमय आहे. कारण शरीराचे वेगवेगळे म्हणजे शरीर दुःख कसं आहे हे पाहण्यासाठी कायमसाठी ध्यान नावाचं एक ध्यान आपल्याला सांगितलेलं असतं. म्हणजे तुमचं शरीर कसं दुःखद आहे तर त्याचे 10 प्रकारचे हे सांगितलेले असते. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किडे पडतात त्याच्यानंतर समजा पुण्य असते त्याच्यानंतर त्यामध्ये परत खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे कारणशक्तीमध्ये ज्ञानाचे प्रकार येतात. शरीर कसं होतं या गोष्टी म्हणजे रूप जे आहे रूप आहे त्याच्यानंतर वेदना आहेत. वेदना 2-3 प्रकारच्या आहेत वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर हे जे 12 कडे आहेत त्या ह्यांना काय सांगितलेलं आहे तर दुःख सांगितलेलं. हे दुःख प्रत्येक माणूस त्या कडीतून जातो. तर तथागताने दुसरं सांगितलेलं आर्य सत्य हे पहिलं आर्य सत्य. दुसरं आर्य सत्य सांगितलेले की दुःख समुदाय हे दुःखाला कारण आहे. हे काय कारण आहे तर तथागताने सांगितले की तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. दुःख कशामुळे तुमच्यामध्ये मनामध्ये तृष्णा निर्माण होते. तृष्णा 3 प्रकारच्या असतात भवतृष्णा विभवतृष्णा आणखी एक आहे 3 प्रकारच्या की कामतृष्णा भवतृष्णा आणि विभवतृष्णा अशा 3 प्रकारच्या तृष्णा. कामतृष्णा म्हणजे तुम्ही जी तृष्णा आहे तुम्हाला ह्या लोकांविषयी म्हणजे हे जे पृथ्वी लोक आहेत त्या लोकांविषयी इच्छा असणं. म्हणजे मला म्हणजे ह्या तुम्ही काम लोकांमध्ये चरण करत असता चालत असता किंवा ह्या काम लोकांतल्या इच्छा आहेत ज्या त्या याच्यामध्ये येतात की कामतृष्णेमध्ये येतात. दुसरं आहे त्याच्यानंतर भवतृष्णा. भवतृष्णेमध्ये काय येतं की मृत्यूनंतर मला चांगला जन्म भेटला पाहिजे ह्या ज्या इच्छा आहेत त्या भवतृष्णेमध्ये येतात. आणि तिसरे सांगे विभवतृष्णा म्हणजे चांगला जन्म भेटला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तृष्णा. आता हे तृष्णा जे आहे एखाद्याची लालसा म्हणजे भवतृष्णेचं आपण बघूया तर दुःखाचं कारण जे आहे दुःख निर्माण होतं. आता आपल्या मनामध्ये तृष्णा निर्माण होते की मला एखादी गोष्ट पाहिजे तर पाहिजे आणि ती नाही भेटली तर काय होतं ते दुःख निर्माण. तृष्णा हे तथागताने सांगितलं तुमच्या मनामध्ये कामना कोणत्याही गोष्टी जी असतात यालाच तथागताने दुःख सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की आपल्याला दुःख जे आहे ते नष्ट करता येतं. कसं नष्ट करता येतं? तर जी तृष्णा आहे तिच्या बदल्यात आपल्या मनामध्ये काय निर्माण झालं पाहिजे? विराग निर्माण झाला पाहिजे. त्याच्याविषयी आसक्ती, असं त्याच्याविषयी आपल्याला म्हणजे जी तृष्णा आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी विराग त्याला शब्द आहे, मराठी दुसरा शब्द असेल तर तो निर्माण झाला पाहिजे. तृष्णेविषयी म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जी उपेक्षित भावना आहे ती भावना आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त निर्माण झाली. तर ही गोष्ट आहे की जो तृष्णा आहे ती नष्ट केली तर आपल्या मनामध्ये विराग निर्माण होतो. तो जो आहे दुःख नष्ट करतो. आणि सगळ्यात पुढची गोष्ट सांगितलेली आहे की दुःख म्हणजे दुःख जो आहे तो संपवण्याचा मार्ग सुद्धा आहे. बरोबर. आणि तो मार्ग जो सांगितलेला आहे तथागताने तो आर्य अष्टांगिक मार्ग असं सांगितले. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच तथागतांचा धम्म. तर हा जो चौथा आर्य सत्य आहे, त्या चौथ्या आर्य सत्यामध्ये जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यामधला पहिला मार्ग जो आहे तो पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी. ही पहिली गोष्ट काय आहे? सम्यक दृष्टी. म्हणजे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करता येऊ शकतं आणि नष्ट करण्याचा मार्ग आहे. दुःख नष्ट करायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी याचा अर्थ जसं आहे तसं पाहिजे. म्हणजे दगडाला दगड आहे असं बोलणं, त्याच्यानंतर म्हणजे चूक आहे त्याला चूक म्हणणं, जे फॅक्ट आहे त्याला कबूल करणं, ही साम्यक दृष्टी आहे. साम्यक दृष्टी हा जो आहे याच्या 4 प्रकार वेगवेगळे आहेत. सम्यक दृष्टी कशाबद्दल असली पाहिजे? सम्यक दृष्टी आहाराविषयी असली पाहिजे. सम्यक दृष्टीचा दुसरा भाग आहे की त्याला 4 आहार सत्याचं ज्ञान असलं पाहिजे जे आपण बोलतो. त्याच्यानंतर साम्यक दृष्टी आहे ती कशी आहे? भवचक्र जे आहे, भवचक्र किंवा त्याला कार्यकारण भाव त्याची माहिती असली पाहिजे. ह्या गोष्टी माहिती असणं म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीमध्ये पहिली गोष्ट सांगितलेली आहे आहार तिष्ठन्ति. सत्य सत्ता आहार तिष्ठन्ति. तर त्यामध्ये सांगितलेलं पहिलंच गोष्ट की आहार जे आहे आहाराविषयी माहिती असली पाहिजे सगळ्यात. आता आहाराविषयी माहिती असली पाहिजे म्हणजे काय? तर आहार 4 प्रकारचे सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिला जो आहार आहे तो कवलिका आहार, दुसरा जो आहार आहे फस्स आहार म्हणतात, तिसरा जो आहार म्हणतात त्याला वेदना मनोसंचेतन आहार म्हणतात, आणि चौथा जो आहार आहे त्याला विज्ञान आहार म्हणतात, विज्ञान आहार. तर हे 4 प्रकारचे आहार आहेत. तर त्यामध्ये कवलिका आहार जो आहे त्याच्याविषयी माहिती काय? कवलिका आहार म्हणजे आपण जे जेवण करतो कवळीमध्ये आपल्या जे बसतो म्हणजे आपलं जे जठर आहे त्याचा आकार एवढाच असतो. त्यामुळे तथागतांचं भिक्षापात्र बघितलं तर ते हातामध्ये बसण्यात एवढंच असतं. त्यामुळे ते तेवढंच जेवण पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं तर त्रास होतो. तर हा जो कौलिका आहार आहे म्हणजे आहाराविषयी सम्यक ज्ञान असणं गरजेचं आहे. आता आहाराविषयी कसं आहे की तुमचे जे आरोग्य आहे हे पण ते 80 ते 85% किचनवरती अवलंबून. तुम्ही आहार कसा करता, किती करता, वय काय आहे त्याच्यानुसार आपल्याला तो आहार घ्यावा. त्याच्याविषयी सम्यक ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती तुमचं आरोग्य डिपेंड असतं पूर्णपणे. तुम्ही जर समजा 30-40 झाले म्हणजे तुम्ही लहानपणापासून कसं म्हणजे तरुण झाल्यानंतर तुम्ही काय खाल्लं पाहिजे? तर जास्त जंक फूड असतील, तेलकट असेल, जास्त म्हणजे कॅलरीज वाले असतील. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं म्हणजे वर्कआउट किती आहे, म्हणजे आपण काम किती करतो, आपण किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजे. हा जो आहाराविषयी ज्ञान ते आपल्याला असलं पाहिजे. आपण म्हणजे आपले वर्कआउट किती, आपण चालतो बोलतो किती, आपण कोणता आहार घेतला पाहिजे. त्याच्यानंतर परत दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहारामध्ये कसं आहे की तुम्ही जर ह्या वयामध्ये म्हणजे तरुण असताना जर तुम्ही आहाराचं नियोजन केलं नाही तर तुम्हाला 30-40 नंतर शुगर चालू होणार, डायबिटीज चालू होणार, त्याच्यानंतर बीपी चालू होणार, वेगवेगळे जे विकार आहेत, फॅट्स आहेत. बरोबर. आता म्हणजे भारतीय महिलांचे प्रॉब्लेम होता. म्हणजे पूर्वी कसं असायचं
त्यांना शेतामध्ये कामं असायची, फार लांब चालत जायचं, त्यामुळे ते खाल्लेलं त्यांना बर्न व्हायचं, त्यांचे कॅलरीज आहेत बर्न व्हायचे. आता त्या प्रमाणामध्ये काम नाही आणि खाण्यामध्ये आपण तेलकट बऱ्याच वेळा आम्हाला भिक्षूंना तर खीर कंपल्सरी असते, पापड विपड तळून देतात आणि पुऱ्या बिऱ्या तळून, म्हणजे आम्ही चालणं फिरणं आमचं नसतं आणि हे सगळं आणि परत दिले आम्हाला मागता येत नाही, दिलेलं पुढे खावं लागतं. ते ह्याच्याविषयी ज्ञान असतं, म्हणजे आहाराविषयी सांगण्याची गोष्टी असतात तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्ही काय खाल्लं पाहिजे, वय काय आहे, आपलं वर्कआउट किती आहे, माणसाला कॅलरी 1200 पर्यंत पुरेसे आहे. एका पोळीमध्ये जवळजवळ 100-200 कॅलरीज असतात, बाकी ते दिवसभरात आपण तेलाचं जे आहे, तेलामध्ये तुम्ही 100 ग्राम तेलामध्ये 1000 कॅलरी आहे. त्यामुळे तुम्ही किती तेल खायचं हा म्हणजे एका 2-3 माणसाच्या कुटुंबाला 1 ते 2 लिटर तेल खूप झालं, त्याच्या पलीकडे जास्त खाऊ नये. तर हे ह्याच्याविषयी म्हणजे आहाराविषयी जे ज्ञान आहे ते काय लोकांनी सांगितलं, त्याच्याविषयी. त्याच्यानंतर दुसरा जो आहार सांगितलेला स्पर्श आहार सांगितलेला. स्पर्श आहार म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचे डोळे आहेत, म्हणजे आपले 6 आयतन आहेत, 6 डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्याच्यानंतर स्पर्श आहे, मन आहे, असे 6 प्रकारचे आयतन आहेत. तर हे जे आयतन आहेत यांचे जे हे आहेत म्हणजे डोळे आहेत, तर डोळा एखादी वस्तू पाहतो, मी डोळ्याचा त्या वस्तूला स्पर्श झाला, स्पर्श, आणि ती वस्तू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये समजा आवडली एखादी वस्तू, तर मनामध्ये काय निर्माण होतं आपल्या की तृष्णा निर्माण, आवडल्यानंतर पाहिजे, आणि नाही आवडली तर आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण, नको पाहिजे. म्हणजे हा एक आहारच, म्हणजे आपल्या डोळ्याने एखादी वस्तू पाहिली, आवडली, तो आहार आपण ग्रहण केला. आवडली म्हणजे आपल्या मनामध्ये तृष्णा निर्माण झाली, पाहिजे, नाही आवडली तर द्वेष निर्माण. त्याचप्रमाणे कानाचं पण आहे, हे कानाने आपण चांगली गाणी ऐकली तर आवडतं, मग तृष्णा निर्माण, त्याविषयी आसक्त होतं, ऐकूच वाटतं, आणि वाईट काही ऐकलं की आपल्याला नकोस वाटतं. तसंच जिभेचं, चांगलं वाटलं की आपल्याला हवंच वाटतं, वाईट वाटलं की हा स्पर्श आहार. स्पर्श. तिसरा जो आहार आहे त्याला मनोसंचेतन आहार, म्हणजे आपण हा आहार घेतला, म्हणजे डोळ्याने जो आहार घेतला, तुमच्या मनामध्ये कोणती प्रतिक्रिया होईल, म्हणजे चांगले म्हणजे आवडली तर तुमच्या मनामध्ये तृष्णा निर्माण झाली, ती प्रतिक्रिया तुमच्या मनामध्ये. तसंच काण्याचे आहे, गोड वाटलं म्हणजे हा एक प्रकारचा आहार आहे, मनाचा आहार. आणि तिसरा जो आहे विज्ञानाचा आहार, ज्याला म्हणतो आपण आपले जे अनकॉन्शियस माइंड आहे, म्हणजे आपल्या धर्मामध्ये अनात्म धम्म, म्हणजे धर्मामध्ये आत्मा नाही, मग आत्मा नसताना पण आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं, धर्मामध्ये पुनर्जन्म सांगितलं. तर पुनर्जन्म कशाचा आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही, आपलं शरीर 5 महाभूताचं बनलेलं आहे, बरोबर. 5 महाभूतामध्ये पृथ्वी धातू आहे, म्हणजे माती आहे, त्याच्यानंतर अग्नी धातू आहे, त्याच्यानंतर जल धातू आहे, त्याच्यानंतर वायू धातू आहे, आणि 5वा म्हणजे विज्ञान, म्हणजे ज्याला आपण एनर्जी म्हणतो किंवा अनकॉन्शियस माइंड म्हणतो, बरोबर. ही चेतना जी आहे, ही जी आहे म्हणजे आपला मृत्यू ज्यावेळी होतो त्यावेळी तुमचा पृथ्वी धातू म्हणजे मातीमध्ये माती, अग्नीमध्ये अग्नी विसर्जित, वायूमध्ये वायू, पण जी एनर्जी आहे ती शास्त्रज्ञांनी सांगितली ती कधीही नष्ट होत नाही. जी वैश्विक एनर्जी आहे ती कधी नष्ट होत, तिचं ट्रान्सफर होत असते, म्हणजे तिचं एनर्जीचं रूपांतर होत असतं. त्यामुळे आपली जी अनकॉन्शियस माइंड आहे, थायलंड सारख्या ठिकाणी माणूस मेल्यानंतर 3 दिवस त्याचा विधी करत नाही, म्हणजे त्याला अग्नी वगैरे काय देत नाही 3 दिवस. त्या लोकांचा असा समज आहे की माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरात त्याचं अनकॉन्शियस माइंड मेल्या निघत नाही, हळूहळू शरीरातून जरी ब्रेन डेड झाला तरी ते अनकॉन्शियस माइंड आहे ते शरीरात हळूहळू बाहेर पडत 3 दिवस. त्यामुळे ते 3 दिवसाने काय करतात, विधी करतात. 3 दिवस ते त्या ठिकाणी शुद्ध पठण वगैरे केलं असतं,
त्याच्यानंतर ते भिक्षूंना बोलून त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं, ते दान धर्म केले. आणि परत याच्यामध्ये म्हणजे तिबेट सारख्या देशामध्ये अशी मान्यता आहे की 7 म्हणजे जे चित्त जे आहे असं ते तिथेच फिरत असतं. तिबेटमध्ये अशी कॉन्सेप्ट आहे. आणि 7 दिवसानंतर पुनर्जन्माची प्रक्रिया होते. त्यामुळे ते लोक 7वं आपण करतो ना, 7वं ह्या गोष्टी तिसरा दिवस करतो, 7वा करतो, ह्या बुद्ध धर्माच्या कन्सेप्ट आहे. त्यामुळे आपण त्या दिवशी विधी करतो. तर सांगायचं तात्पर्य जे आपलं अनकॉन्शियस माइंड जो बुद्ध धर्मामध्ये जो विज्ञान सांगितलेलं त्याचं रूपांतर होत असतं. आणि तुमच्या चित्तामध्ये जोपर्यंत विकार आहे, राग आहे, दोष आहे, योग आहे, मोह आहे, हे विकार आहेत, तर तुमचं जी एनर्जी ती प्युरिफाईड झाली म्हणजे ती अप्युरिफाईड, तर ती विश्वाच्या एनर्जीमध्ये मिक्स ना. पण ज्यावेळी तुमची एनर्जी म्हणजे तुम्ही पूर्णपणे विकार नष्ट करा चेतनेची म्हणजे तुमच्या मनात, तर तुम्ही परत पुनर्जन्म घेऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळी तुमचं मन जे आहे विश्वाच्या एनर्जीमध्ये विलीन होऊन जातो, जे प्युअर आहे. त्यामुळे आपला धर्म जो आहे तुम्हाला चित्ताची शुद्धी करायला सांगत असतो, जेणेकरून तुम्ही हा भवचक्र जे आहे ते तुम्ही पार करू शकता. तर याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे म्हणजे विज्ञान म्हणजे 5 उपादान म्हणजे विज्ञान जे आहे, मृत्यू समय म्हणजे मृत्यू समयी तुमचं चित्ताची अवस्था काय आहे त्याच्यावरती तुमचा पुनर्जन्म अवलंबून. असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे विदेशी बौद्ध म्हणजे इतर देशांमधले बौद्ध आहेत, भारतातले हे लोक या गोष्टी नाही मानत. मी सांगतो जे विदेशामध्ये जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या गोष्टी ते लोक हे कन्सेप्ट मानतात. तर त्या त्यांच्या लिटरेचरमध्ये आहेत ह्या गोष्टी. तर ह्यामध्ये तुमची मरतानाची चित्ताची अवस्था काय आहे त्याच्यावरती तुमचा पुनर्जन्म अवलंबून. त्यावेळी तुमचं चित्त जे आहे ते कुशलच असलं पाहिजे. कुशल जे आहे तुम्हाला सहजासहजी हे होत नाही. म्हणजे कसं तुमच्यावरती जे संस्कार पडलेले असतात ते संस्कार तुमचं मृत्यूच्या समयी त्या प्रकारात तुमचं चित्त अवस्था नसते. तुम्ही जर पहिल्यापासून धम्माचं आचरण करत असाल, धम्मानुसार वागत असाल, ध्यान करत असाल, मेडिटेशन करत असाल, त्यावेळी तुम्ही जागृत असता. म्हणजे मृत्यूच्या समयी ध्यान करणारा माणूस जागृत असतो. त्यामुळे तो त्याची चित्ताची अवस्था तो समतामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळे त्यांचा जो पुनर्जन्म आहे तो चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणजे 31 श्लोक सांगितलेले कथा. हिंदू धर्मामध्ये 3 लोक आहेत, आपल्यामध्ये 31 लोक आहेत. त्यामध्ये काम लोक आहे, रूप लोक आहे, अरूप लोक, असे वेगवेगळे अवस्था आहेत मनाच्या. तर ह्या ठिकाणी आपल्याला पुनर्जन्म आपल्या चित्ताच्या अवस्थेनुसार भेटतो. त्यामुळे 5 उपादान स्कंद जे सांगितलेले आहे ते दुःख आहे. तर ह्यामध्ये जे 4 आहार आहेत पहिले आहाराविषयी सम्यक ज्ञान जे आहे त्यामध्ये आहाराविषयी सम्यक ज्ञानामध्ये हे आहार म्हणजे कौलिका आहार म्हणजे आपल्या आरोग्याविषयी. दुसरा जो आहे स्पर्श आहार आहे म्हणजे आपण कोणतीही वस्तू बघितली तर तिच्याकडे आकर्षित न होता आपण उपेक्षित भावनेने प्रत्येक गोष्टीकडे मनावरती त्याचा परिणाम करायचा. त्याच्यानंतर मनोसंचेतन आणि विज्ञान याच्याविषयी ज्ञान असणं तथागताने सम्यक दृष्टीचा एक भाग. दुसरी सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्याची माहिती असते. म्हणजे आता आपण बघतो की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करता शकतात, दुःख दुःख करण्याचा दूर करण्याचा मार्ग, हे तथागताने 4 आर्य सत्य. कारण कसं आहे की दुःख आहे म्हणजे मरण आपण जे समजतो मरण हे दुःख आहे. परंतु आता जे प्रेझेंट लोक आहेत ते अशा अवस्थेत फिरत असतात की ते अमरतेच आहे. म्हणजे एखादा माणूस म्हणजे आपण कितीतरी लोकांना स्मशानामध्ये पोहोचू नये, परंतु आपला सुद्धा अशा प्रकारे मृत्यू होणार आहे हे तो विसरूनच जातो. म्हणजे आता लोक अशा प्रमाणे वागत असतात की ते आपल्याला कधी मृत्यू येणार आहे हेच विसरून जातात. लक्षात तथागत हे एकमेव अशी व्यक्ती होती की ज्यांनी पाहिलं त्याची 4 निमित्त पाहिले होते की मृत्यू पाहिलं होता, मेलेला माणूस पाहिला, वृद्ध पाहिला, आजारी माणूस पाहिलेला आणि साधू माणूस.
तर ह्या गोष्टी पाहिल्यानंतर पहिले अशी व्यक्ती आहे की त्यांच्या मनामध्ये परिवर्तन निर्माण झालं आणि आपण सुद्धा मृत्यू पाहू शकतो. मग ह्याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येईल हे तथागतांच्या मनात. आपणही ह्या वृद्ध माणसासारखे आजारी होऊ शकतो, म्हणजे वृद्ध होऊ शकतो, आजारी होऊ शकतो. मग ह्याच्यातून आपल्याला सुटण्यासाठी काय मार्ग आहे ह्याचा ते पहिल्यांदा विचार करायचा. तर हे जे सांगितलेलं आहे म्हणजे तथागतांनी ह्या गोष्टी केल्या ते आत्ताची लोक जे आहेत तो विचार करत नाही. ज्यावेळी ते हा विचार करतात एका गाथेमध्ये तथागत म्हणतात की परेचना विजानती मय मत्त यथामस, म्हणजे आपला मृत्यू होणार आहे किंवा काय ह्याविषयी हे जे लोक आहेत हे अज्ञानी, म्हणजे त्याच्यावर विचारच करा. ज्यावेळी ते ह्याचा विचार करतील त्यावेळी ते काय करतील या भवचक्रातून नसतो. तर तथागतांनी सांगितलेलं जे दुसरं चार कार्य सत्याचं ज्ञान होणं हे साम्यक दृष्टीचा योग, सत्याचं ज्ञान, त्याच्यानंतर भवचक्राचं ज्ञान असतं, भाऊचक्र इथे लावले ह्याचं ज्ञान असणं, ह्याचं ज्ञान असतं. ह्याला पण काय सांगितलेलं आहे साम्यक दृष्टी सांगितली. त्याच्यामध्ये आता हे तुम्हाला समजावून सांगितलं असतं मी दिसणार नाही. नाही तो मोठा विषय. नाही हा मोठा विषय मोठा विषय. त्याला खूप वेळ आहे. तर मग आता एवढंच मला वाटतं पुढच्या वेळी आपण हे पूर्ण ह्याचं विश्लेषण करू. शॉर्टकट मध्ये भवचक्रामध्ये तर त्याच्यामध्ये बघा एक मधला गोल आहे, त्याच्यानंतर दुसरा गोल आहे, त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा गोल आहे. तो मधला जो छोटा गोल आहे पहिला त्याच्यामध्ये 3 प्राणी दाखवतो. एक साप आहे, कोंबडा आहे आणि डुक्कर आहे. ते तीन जे प्राणी दाखवतो ते प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतात. हे प्राणी म्हणजे तसं म्हणजे ती उपमा आहे, म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे 3 प्राणी असतात. त्यामध्ये एक आहे कोंबडा, दुसरा आहे डुक्कर आणि तिसरा आहे लोभ. आणि तो कसा एकदम असा ताट मान केलेला असतो आणि दाणे असं उचलतो की तुम्हाला समजणार ते हे केलेलं. त्याच्यानंतर जो आहे साप जो आहे द्वेषाचं प्रतीक आहे आणि डुक्कर जे आहे ते अज्ञानाचं प्रतीक आहे. डुक्कर बघा कसं आहे की त्याचं एकदम लांब नाक असतं, डोळे छोटे असतात, बरोबर. डोळ्याने तो बघत नाही, नाकाने वास देतो आणि जिथे घाण वास येईल तिथे तो पळत जातो, तिथे येतो. तर ते अज्ञानाचं प्रतीक आहे. डोळे असून तो डोळ्याचा वापर नाही करत तर तो नाकाचा वापर करतो. कोंबडा हे लोभाचं प्रतीक आहे आणि साप द्वेषाचं प्रतीक आहे. साप म्हणजे प्रतीकच आपण दूध करतो. तर ते राग दोष लोभ जे आपण हेतू म्हटलं जातं तो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. जोपर्यंत ते मनामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही धम्माचा कोणताही अनुभव घेऊ शकता. म्हणजे पुढची जी पायरी आहे त्यामध्ये एक अंधार दिलेला आहे, दाखवलेला आहे, उजेड दाखवलेला. अंधार म्हणजे तो चुकीच्या ठिकाणी जातो. म्हणजे खाली जो भाग दाखवलाय खाली त्याला निरय म्हटलं जातं, नरक म्हटलं जातं. त्यामध्ये प्रेत योनी आहे, त्याच्यानंतर पशु योनी आहे, राक्षस योनी आहे. तर ह्या ज्या तिकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तो काळा मार्ग दाखवतो जो ह्या घेऊ का बघायला. तर आणि हे कसे एकामेकांच्या म्हणजे एकाची शेपटी दुसऱ्याच्या तोंडामध्ये हे एकामेकांशी मिक्स आहे. म्हणजे एक गोष्ट असेल की त्याच्याबरोबर दुसरे येते. तुम्हाला लोभ आला की द्वेष निर्माण होणार. म्हणजे तुम्ही लोभी असाल, काय पाहिजे असाल तर तुम्ही तुमचं हिरावू नये म्हणून तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करणार, दुसऱ्याला जवळ येऊ द्या नाही. त्यामुळे हा जो साप आहे तो द्वेषाचं प्रतीक आहे आणि हे डुक्कर जे आहे अज्ञानाचं प्रतीक. हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही हे करू शकत नाही. धम्माचा कोणताही अनुभव होऊ शकतो. यामध्ये हे खालचे लोक दाखवतात. हे काळ हे अकुशल कर्म जे करतो ह्या काळ्या मार्गाने खाली जातो. इथे दाखवलं की ते राक्षस
बाणाने वगैरे पोचतायत आणि त्यांना त्या कळू आणि हा जो मार्ग आहे तो इथे स्वर्ग लोक दाखवला, देवलोक दाखवला, असुरी वन दाखवले, मनुष्य वन दाखवले. तर जो कुशल कर्म करतो ते ह्या ठिकाणी जातात असं म्हणतात. तर हे जे आहे त्याचे सोपे मार्ग म्हणजे मनातले विकार कमी करण्याचा पहिला मार्ग सांगितले शीलांचा आचरण. हा बेस आहे धर्माचा. जोपर्यंत आपण पंचशील जरी म्हणतो एकदम म्हणजे आपल्याला सतत म्हणत असल्यामुळे आपल्याला त्याची तेवढी व्हॅल्यू नाही, पण तो धर्माचा मुख्य पाय आहे. जोपर्यंत तुम्ही सील प्रॉपरली होत नाही तुम्हाला पुढचं काय देणार नाही. हा हे जे विकार आहेत नष्ट होण्यासाठी सील असतो. तथागताने दुसरे सोपे उपाय सांगितलेले आहेत त्याचे. ते तुम्ही वंदन करता गुडघ्यावर बसून वगैरे भिक्षूंना वगैरे तुम्ही तुमचा अहंकार कमी करता. भिक्षू काय आशीर्वाद देतो म्हणजे भावना चांगली व्यक्त करतो ती ठीक आहे, परंतु तुम्ही तुमचा अहंकार हे करता ना वापरून. इनडायरेक्टली तुम्ही तुमच्या मनातला जो अहंकार आहे बघा मोठे मोठे अधिकारी ते पाया पडायला हे करत नाही. अहंकार त्यांच्यामध्ये एवढं म्हणत ह्याच्यामध्ये शीख लोकांमध्ये त्यांचे गुरुद्वारा असतात ना तिथे किती मोठा यश असो तो खाली बसून तो चप्पल पुसत असतो लोकांची सेवा करत असतो. तो अहंकार कमी करण्याचे तथागताने उपाय सांगितले. त्याच्यानंतर लोभ आहे. लोभ कमी करण्यासाठी दान हा तुम्हाला पर्याय सांगितला. दान देणारा जो व्यक्ती आहे ते तो कधी चोरी करू शकत नाही. त्याची मनाची म्हणजे आम्ही जे महानाग साक्षी मुलीच्या एवढे बॉक्स तयार केले आणि त्याच्यामध्ये रोज टाकायचे पैसे तिथे जे असतील 1 रुपया 2 रुपये जे पण आहे ती सवय मनाची म्हणजे लोकांना देण्याची सवय वृत्ती लागली तर तो कोणाचा द्वेष करणार नाही, कारण त्याला त्याच्यापासून डिस्काउंट घेण्याची प्रवृत्तीच त्याच्यामध्ये निर्माण. त्याला देण्याची सवय असल्यामुळे मन एकदम निष्कलंक असतं असं. तो चोरीचा विचार कधी करू शकत नाही. जो म्हणजे ह्या एका सवयीमुळे ह्या असंख्य चांगल्या गोष्टी त्या इनडायरेक्टली तथागतांनी हे सोपे मार्ग सांगितले जे तुम्ही स्वतःने कमवलेलं असतं ते एखाद्याला देता त्याला मोठी हे लागतं म्हणजे मोठी गोष्ट. त्यावेळी तुम्ही जे देता आणि ती तुम्ही तुमची मानसिकता तयार करता. अशा लोकांना तथागतांनी 11 फायदे सांगितले. जे दान देणारे लोक आहेत त्यांना सुखाने झोप लागते. सुखाने झोपतो, सुखाने उठतो, वाईट स्वप्न पडत नाही. जो माणूस दान देतो त्याची कीर्ती सगळीकडे असते. जिथे जाईल तिथे सत्कार होतो. शांतपणे मृत्यू होतो. मृत्यूनंतर सुगती या ठिकाणी त्याची गती असते. जो दान देणार त्याची गती सुगतीकडे असते. त्याच्यानंतर दान देणाऱ्या व्यक्तीवरती शस्त्र, विष आणि अग्नी याचा वापर नाही होत. या गोष्टी तथागतांनी सांगितलेल्या आहेत. तर हे जे भवचक्र आहे ह्याचं ज्ञान होणं म्हणजे साम्यक दृष्टी. याच्यामध्ये परत मग इथे हे लोक दाखवले ह्या मनाच्या अवस्था आणि जे भवचक्र सांगितले मृत्यू आणि जन्म मृत्यूच्या ह्याच्यातून सुटणं. त्याच्यामध्ये अविद्या पश्चाय संखार हे सगळी दुःख जी होतात दुःख निर्माण होतात ती अज्ञानातूनच निर्माण होते. म्हणजे इथे कुठे अविद्या इथे आंधळा माणूस दाखवला. इंडिकेट काय होतं आंधळा अविद्या. अविद्या पश्चाय म्हणजे अज्ञानातून तो चुकीच्या गोष्टी करत असतो, संस्कार करत असतो. अज्ञानातून चुकीची गोष्ट केली, अकुशल गोष्टी केल्या तर अकुशल निर्माण, कुशल गोष्टी केल्या तर कुशल निर्माण, तर संस्कार निर्माण करतो अज्ञान. संस्कारापश्चाय संस्कारापश्चाय विज्ञान. आता विज्ञानामध्ये ते माकड दाखवलेलं आहे. माकड दाखवलेलं आहे ते फळ घेतात. तर अविद्या पश्चाय संस्कार, संस्कारापश्चाय विज्ञान. विज्ञान म्हणजे तुमची मनाची अवस्था. मनाची अवस्था जी इथे माकड दाखवलं. माकडासारखं मन असतं हलत असते, एका ठिकाणी स्थिर नसतं. विद्याय पश्चाय नामरूप. विज्ञान म्हणजे माणसाचा ज्यावेळी जन्म होतो पहिल्यांदा संस्कारातून विज्ञान, विज्ञानातून काय होतं नामरूप. नाम म्हणजे शरीर आणि मन. नामरूप पश्चाय सहायता. सहायता म्हणजे आपले 6 इंद्रिय. म्हणजे शरीर आलं, नामरूप म्हणजे शरीर आलं तर त्याला इंद्रिय आले. नामरूप पश्चाय फस्स म्हणजे शरीर आल्यानंतर स्पर्श आला. म्हणजे डोळ्याने आपण एखादी वस्तू पाहतो, म्हणजे शरीराला स्पर्श होतो. जिभेने आपण
आस्वाद घेतो, कानाने ऐकतो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्पर्शामध्ये येतात. तुम्हाला चांगला स्पर्श लागला, तुमच्यामध्ये आसक्ती निर्माण होणार, तुम्ही काय करणार की त्याविषयी तृष्णा निर्माण होते आणि तुम्ही त्याप्रमाणे कर्म करता. तुम्हाला चुकीचा स्पर्श झाला, तुम्ही त्याविषयी द्वेष निर्माण करता, नको असतो तो. मग त्या प्रकारे तुम्ही मनामध्ये संस्कार निर्माण करता. तर सनातनच्या माध्यमातून ह्या गोष्टी होतात. सनातन पक्षाया भस्स म्हणजे सनातन म्हणजे ह्या ज्या आपले 6 इंद्रिय आहेत त्याच्या माध्यमातून स्पर्श तयार होतो. म्हणजे स्पर्श म्हणजे डोळ्याने आपण गोष्टी स्पर्श पश्चाय वेदना. वेदना म्हणजे कसं आपल्याला डोळ्याने पाहिलं म्हणजे स्पर्श झाला त्या गोष्टी. स्पर्श झाल्यानंतर काय वेदना निर्माण होतात. वेदना काय सुखद आहे, दुःखद आहे आणि असुखद अदुःखद. म्हणजे आवडली वस्तू तर वेदना कोणती निर्माण झाली, सुखद. नाही आवडली तर दुःखद. तर अशी वेदना आहे. वेदना पश्चाय परत काय तणा. म्हणजे आवडली तर आपल्याला तृष्णा निर्माण होते. म्हणजे वेदनेमुळे काय निर्माण झालं, तृष्णा निर्माण झाली, आसक्ती निर्माण. तृष्णा पश्चाय उपादान. उपादान म्हणजे तृष्णा निर्माण झाली तर आपण ती घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे उपादान पकड. इथे पण माकड दाखवत पकड करत. उपादान पश्चाय भव. उपादान येते या ठिकाणी गरोदस्ती दाखवली. तृष्णा निर्माण झाली, तृष्णेला पकडलं. भव म्हणजे तिथे गरोदर स्त्री दाखवली. तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते आता पुढच्या जगाची निर्मिती आहे. म्हणून म्हणजे एखादं तुम्ही तृष्णे मागच्या माध्यमातून एखादं काम केलं तर त्याच्यापासून जे कर्म तयार होणार म्हणजे कोणतं आहे. म्हणजे तुम्ही चोरी केली तर त्याच्या कर्म काय तर तुम्हाला शिक्षा वगैरे होईल. त्याप्रमाणे इथे एक प्रतीक म्हणून दाखवले गरोदर स्त्री म्हणजे भव. भव पश्चाय जाती म्हणजे काय जन्म निर्माण झाला. तुम्ही एखाद्या चुकीची गोष्ट केली तिचं जे भाव निर्माण झालं त्याचा जन्म काय तुम्हाला शिक्षेमध्ये होणार. इथे जन्म झाला म्हणजे जाती बी दुःख. जन्म झाल्यानंतर परत जरा मरण दुःख. जन्म झाला मग जन्म आहे, मृत्यू आहे, वृद्धपण आहे, व्याधी आहे, त्याच्यानंतर जरा मरण आणि मग हे परत ही चक्र जे आहे कंटिन्यू फिरत राहतं. हे वेदनाचं जे मार्ग आहे म्हणजे हे ज्या लोकांनी बोललं म्हणजे ह्याच्यात काय पडायचं, हे बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो बुद्ध धर्माचा मार्ग आहे. ज्यातून तुम्ही इथून वेदना जी आहे वेदनेपासून तुम्ही हे करता म्हणजे इथून बाहेर पडता. वेदना निर्माण झाली की ती समजा आपल्याला आवडणारी वेदना आहे आणि द्वेष करणारी वेदना आहे. तर इथे आपली वेदना निर्माण कशी झाली पाहिजे, उपेक्षित वेदना निर्माण म्हणजे आपल्याला कोणत्याही मनावरती प्रभाव नाही पडला. तर हे कसं आहे ते आपण पुढे बघू. म्हणजे हे चित्र आहे ना पुढच्या वेळी आपण बसू ना तर हे अजून डिटेल्स मध्ये आपण समजू. म्हणजे ते राक्षसनी असं पकडते त्याचं काय पुढे हा राक्षस म्हणजे मनातला मार. त्याच्यातून आपल्याला बाहेर हे प्रतीक आहेत. प्रतीक दाखवलंय. हा राक्षस म्हणजे ना मार म्हणजे कोण आपल्या मनातला सर्वात चालणं अहंकार. सगळे विकार अहंकार. महाराजा 5 वाईट तो मेन. आणि चांगले दोन्ही पण आहे त्याच्याकडे. याच्यामध्ये कसं एक तुम्ही साईड कुशल चांगली दाखवली आहे. हे जे आहे ना तुम्ही ज्यावेळी शिलांचं आचरण करणार त्यावेळी तुम्ही इकडून करा. शिलांचं आचरण करणार नाही मनुष्य चांगलेच आहे. प्रकारे म्हणतात दुर्लभ आहे म्हणजे मनुष्य कधी लाभ दुर्लभ. कारण परत तुम्हाला भेटेल ना भेटेल आपल्याला पुढची गॅरंटीच नाही. आपण हे सांगतोय ना ही गॅरंटी म्हणजे पुढच्या जन्माची गॅरंटी आहे. काय तसं हे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. एक राजा असतो. राजा तो जंगलामध्ये जातो आणि रस्ता विसरून जातो. राजा एक गुराखी असतो. जंगलामध्ये जाऊन रस्ता विसरून जातो. मग तो कुठे हे करायचं म्हणतात सकाळी उजडल्यानंतर आपण जंगलातून बाहेर. तो एका तलावाच्या इथे आणि तिथे असं दगडांचा ढीग असतो. तो एक दगड उचलतो आणि त्या तलावामध्ये टाकतो. मग असे ते ओलाय तयार होतो. त्याला मजा वाटते. परत एक दगड टाकण्याचा. सकाळपर्यंत तो दगड कमी करतो आणि थोडे दगड राहतात. मग सकाळ होते आणि तो टाकणार असतो बघतो तो हिरा असतो.
तो विचार करून मी रात्रभर त्याच्यामध्ये हिरे टाकले कशाला हवं आणि मग त्याच्याकडे थोडे राहतात मग म्हणतो की जे आहे रात्रीचे कसे चमकतात? हिरे कसे चमकतात? हिरे लाईट नाही चमकतात. अंधार असला काय करणार? चांदणी असते ना. कसं काय? असेल अमावस्या अरे, ही गोष्ट जंगलामध्ये अंधार नाहीच असणार ना. आणि मग कसं आहे की तो मग जेवढे हिरे आहेत ना त्याचा आता ही गोष्ट कशासाठी आहे आपलं आयुष्य जे आहे ना असं हिऱ्या म्हणजे आपला प्रत्येक दिवस हिऱ्यासारखं आपण आतापर्यंत तुम्ही टाकून मजा केली म्हणजे टाकल्यानंतर तरंग वाटले मजा वाटली असे करत करत आता आपल्या हातामध्ये जेवढे हिरे आहेत आता आपल्याला संपलं माहिती झालेलं आहे की आपलं आयुष्य कसं आहे जे हिरे आहेत माहिती झाला हा आता हिरा आहे तर त्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त सांगा म्हणजे आहे तेवढा तरी आता व्यवस्थित जमवायच्या मार्गे जे गेले ते समजा अशाच प्रकारे दिवस लागेल म्हणजे जे वाईट येईल आपलं ते काढून टाकायचं. वाईट धर्मामध्ये कसं आहे कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते तुमचे किती वाईट दिवस झाले तुम्ही खंबीरपणे उभा राहिला ते जाणार त्याला घाबरायचं नाही किती वाईट दिवस आता जेवढे बौद्ध राष्ट्रीय आम्ही बघतो तिथे पण गरीब आहेत पण चेहरा त्यांचा कधी असं त्रासलेला दिसला ना एकदम असे टेन्शन मध्ये बसले प्रसन्न एकदम भक्ति में शरणं भयं बुद्धो में शरणं वरं एकेन सज्जवजेन बुद्धु में शरणं भक्ति में शरणं भयं धम्मो में शरणं वरं एकेन सज्जवजेन बुद्धु में शरणं भक्ति में शरणं भयं संघो में शरणं वरं एकेन सज्जवजेन बुद्धु में शरणं वरं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 नमो नमाय नमो नमः साधु